नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। आणि मित्रांनो, ही खुशखबर म्हणजे पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात आली आहे। मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात दोन मोठे अपडेट आले आहेत। पहिली अपडेट पहा, पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे त्याबाबत। आणि दुसरी अपडेट आहे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्याबाबत। तेव्हा मित्रांनो, हा 19वा हप्ता कधी वितरित केला जाईल, तसेच किती रुपयांचा वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे हे आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर ही 2 नंबरची अपडेट पाहूया। तर पहा मित्रांनो, पहिली अपडेट आहे या पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यापासून लाभ घेण्यासाठी अर्थात नवीन नोंदणी करण्यासाठी हे कागदपत्रे द्यावे लागणार आहे। ते पहा, पती व पत्नीचे आधार कार्ड, भूमी अभिलेख, नोंदणी प्रमाणित दस्तावेज म्हणजेच जमीन नोंदणीचा फेर क्रमांक, त्याचबरोबर 7/12 होल्डिंग म्हणजेच मित्रांनो 7/12 आणि 8, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेतील खाते नंबर आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे आता या पीएम किसान योजनेत नवीन नोंदणीसाठी आवश्यक करण्यात आले आहे। आणि या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा तहसील कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी अपडेट आहे 19वा हप्ता वितरित करण्यासंदर्भात। तर पहा, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की आम्ही पुन्हा निवडून आल्यास म्हणजेच मित्रांनो राज्यात आमचे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेमध्ये वर्षाला 12,000 ऐवजी 15,000 रुपये देऊ। तर मित्रांनो, आता या पीएम किसान योजनेचा हप्ता 2,000 ऐवजी आता 2,500 रुपयांचा मिळणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19व्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना 2,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। तसेच हा हप्ता 19 जानेवारी 2025 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे। हो मित्रांनो, या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 19वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या पीएम किसान योजनेसंदर्भातील या 2 महत्त्वाच्या अपडेट होत्या। मित्रांनो, या पीएम किसान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।